शहरातील तनपुरेवाडी परिसरात 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सूर्यभान देवराव चौधरी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून मोठं आर्थिक नुकसान झालं। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे चौधरी कुटुंब घरात बसलेलं असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील मौल्यवान साहित्य जळून खाक झालं। घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी तात्काळ बाहेर धाव घेतली। त्यांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीतील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। माजी नगरसेवक दिलीप चौधरी, नगरसेवक नंदू तनपुरे, उमेश शेळके, कैलास तनपुरे, आबा तनपुरे, राहुल तनपुरे, नंदू बोरसे, पाराजी चौधरी, अशोक गाडेकर यांच्यासह इतर नागरिकांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। विशेष म्हणजे आगीची तीव्रता वाढत असताना सर्वप्रथम घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आला, त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला। त्यानंतर नागरिकांनी एकजुटीने आग विझवण्याची मोहीम हाती घेतली आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं। त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच राहुरीचे ग्राम महसूल अधिकारी रवींद्र बाचकर साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। त्यांनी चौधरी कुटुंबाची विचारपूस करत पुढील कार्यवाही संदर्भात आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। या आगीच्या घटनेमुळे चौधरी कुटुंबाचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। घरातील अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर मौल्यवान सामान जळून खाक झालं। अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर मोठं संकट ओढावलं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या धाडसपूर्ण मदतीमुळे सुदैवाने जीवितहानी टळली, अन्यथा गॅस सिलेंडरमुळे मोठा स्फोट होऊन गंभीर दुर्घटना घडू शकली असती। या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। दिनेश सूर्यभान चौधरी, वडिलांचे नाव सूर्यभान देवराव चौधरी, राहणार तनपुरेवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। काल दिनांक 28/4/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अचानक घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व त्यामुळे आई, वडील, मुलं ही सर्व बाहेर होते, त्यामुळे ती सर्वजणे त्यावेळी वाचली। परंतु आगीचा वेग इतका प्रचंड होता की त्यामुळे माझ्या घरातील जेवढे बी वस्तू होतात किंवा उपकरण होते त्यांचं सगळ्या प्रकारे नुकसान झालेले आहे। त्यामध्ये माझे सोनं नाणं, काही इलेक्ट्रिक वस्तू, त्याच्यानंतर कपडे, पैसे हे सगळेपणे याच्यात जळून खाक झालेले आहे। सर्व्हिस वायर वरून जळत आल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले।